जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हातनूर धरणाच्या प्रकल्पामध्ये 48.9% पाण्याचा जिवंत साठा शिल्लक. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 30% पाणी पातळीमध्ये घट. जूनचा अर्धा महिना उलटला तरी जालना जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली नाही. खरीप हंगामाच्या तयारीनंतरही शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा. लातूर जिल्ह्यामधल्या जळकोट तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 10 गावांमध्ये विहीर आणि बोरवेलचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू. तर गव्हाण, वांजरवाडा या गावांसह 4 वाडी वस्तींना टँकरनं पाणी पुरवठा. हिंगोलीमधल्या सिद्धेश्वर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 0%वर. जिल्ह्यातील 32 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठाही तळाला. मान्सूननं दडी मारल्यानं पाणी पातळी घटली. जळगावच्या जामनेरमधील देवळी आणि गोगडी जलाशय प्रकल्प कोरडे ठाक. प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पहूरपेठ, पहूर कसबे गावामध्ये भीषण पाणी टंचाई. ठाणे शहराची तहान भागवणाऱ्या भातसा धरणाची पातळी खालावली. भातसा धरणामध्ये फक्त 40% पाणीसाठा शिल्लक. बीडमध्ये पाऊस नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध तलावातील पाणीसाठा आरक्षित करण्याच्या सूचना. परळीच्या नागापूर जलप्रकल्पाची नगराध्यक्षांकडून पाहणी. परळीसह 15 गावांना पाणी पुरवणाऱ्या नागापूर धरणामध्ये 30% पाणीसाठा शिल्लक. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून पाणीसाठा आरक्षित करण्याचे आदेश. जिल्ह्यातील पाणीसाठा आरक्षित कसा राहील याकरता प्रशासनाकडून उपाययोजना. इगतपुरीमधील 134 वर्ष जुन्या मथिया चर्चसमोर मूलभूत सुविधांचा प्रश्न. 1892 साली स्थापन झालेली इंग्रजकालीन चर्च समस्यांच्या गर्तेत. 3 वर्षांपासून नगर परिषदेच्या नळाला पाणी पुरवठा बंद. रोज टँकरद्वारे पाणी मागण्याची वेळ. मुक्ताईनगरच्या हरताळा गावामध्ये तीव्र पाणी टंचाई. 4 दिवसाआड पाणी पुरवठा. विहिरींची जलपातळी खालावल्यानं नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ. 5 वर्षांपासून 3रा जलकुंभ बंद. जळगावच्या गिरणा धरणामध्ये 90 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक. गिरणा धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचं 5वं आवर्तन सोडलं जाणार. तर मन्याड धरणामध्ये 30 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक. मन्याड धरणावर 22 गावांचा सिंचन पाणी पुरवठा अवलंबून. बुलढाण्याच्या मलकापुरात पाण्याचा तुटवडा. कर भरल्यानंतरही पाणी मिळत नसल्यानं शिंदेची शिवसेना आक्रमक. मलकापूर नगर परिषदेवर मोर्चा काढला. वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत पोल जमीनदोस्त. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा. चाळीसगाव परिसरामध्ये उन्हाचा तडाखा कायम. उकाड्यानं नागरिक हैराण. तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. दमदार पावसाची चाळीसकरांना प्रतीक्षा. कडक ऊन आणि दमट वातावरणामुळे दुपारी रस्ते ओस. वर्धा जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून कपाशी तसंच तुरीची लागवड. मान्सूनचा आला नसताना शेतकऱ्यांकडून बियाणं लागवडीचं धाडस. रत्नागिरीच्या मिरजोळे MIDC मधील कंपन्यांकडून दूषित सांडपाणी वहाळामध्ये सोडत असल्याचा प्रकार समोर येताच परिसरातील ग्रामस्थांचा संताप. सांडपाण्यामुळे जांभूळ फाटा ते करंदीकर वाडी भागातील संपूर्ण परिसरात काळवंडला. स्मार्ट मीटरच्या सक्तीवरून कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस आक्रमक. 48 तासामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवा. अन्यथा बसवलेले मीटर फोडू. काँग्रेसचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील केम्ब्रिज चौकामध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेस कार्यकर्त्यांची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. अकोल्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात MSCB कार्यालयामध्ये शिंदेच्या शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढणार असल्याचा आरोप. स्मार्ट मीटर योजना तत्काळ थांबावी. आंदोलकांची मागणी. इचलकरंजीमध्ये पंचगंगा प्रदूषणाच्या विरोधात अंकुश संघटना आक्रमक. इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या मर्जेवाडी पंपावर जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. आंदोलक आणि पोलिसांत धक्काबुक्की. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकरी कर्जमाफीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन. कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती सरकारनं करण्याची मागणी. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. कल्याण महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात शिवसेना आक्रमक. शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर फेकल्या बांगड्या. स्मार्ट मीटर सक्ती, वीज दरवाढ, वीज पुरवठा खंडितबाबत होत असल्यानं नागरिकांचा संताप. पुण्याच्या समाज कल्याण आयुक्तालयासमोर दिव्यांग विद्यार्थ्यांचं अन्नत्याग उपोषण. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असलेले समांतर आरक्षण रद्द करून 5% स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी. कोल्हापुरातील शासकीय ठेकेदारांचा सरकारला अल्टिमेटम. थकीत देणं तत्काळ द्या, अन्यथा पावसाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा. राज्यातील शासकीय ठेकेदारांचे 90,000 कोटी देणं बाकी असल्याचा आरोप. धाराशिवच्या आष्टाकासार ग्रामसभेमध्ये गोंधळ. 10 कोटी 54 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. ठेकेदार आणि ग्रामसेवकांनी सरपंचाच्या मनावर सह्या केल्याचाही आरोप.
अमरावतीमध्ये एमपीएससी गट ब परीक्षेमध्ये दिव्यांगांची फरफट, रॅम्प आणि व्हीलचेअर नसल्यानं दिव्यांग उमेदवाराला पोलिसांनी उचलून परीक्षा केंद्रात नेलं. घटनेचा व्हिडिओ समोर. नंदुरबारच्या अक्कलकोयामधील अवैध धंद्यांवरून आमदार आमशा पाडवी पोलिसांवर भडकले. आमदाराच्या तक्रारीची ही दखल घेतली जात नाही असं म्हणत आमशा पाडवी पोलिसांवर संतापले. आमसभेमध्ये अवैध व्यवसायांचा मुद्दा गाजला. पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह. कर्नाटकात शासकीय कार्यालयात चक्रा मारून दमलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्याला चपलेनं झोडपलं. बागलकोटमधील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वाहिला. कर्नाटकच्या बागलकोट नगर विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. हल्ला झालेल्या कर्मचाऱ्याचे कुटुंबीय आणि प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्याकडून धरणं आणि सत्याग्रह आंदोलन. अभिनेत्री संचिता उगलेनं राहत्या घरी जीवन संपवलं. संचिता यांनी दिलवाले दुल्हा ले जाएंगे मालिकेमध्ये केलं होतं काम. नालासोपारा इथल्या आसोळा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,000 तर चांदीच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,61,620 रुपयांवर. अमरावती शहरामध्ये हेलिकॉप्टरनं आणले नीट परीक्षेचे पेपर. 15 वाहनांच्या ताफ्यामध्ये जिल्हा कोषागार भवनामध्ये ठेवण्यात आले पेपर. 21 तारखेला होऊ घातलेल्या नीटच्या परीक्षेसाठी प्रशासनाकडून जोरदार खबरदारी. अहिल्यानगरच्या मढीत अधिक मास आणि सोमवती अमावस्येच्या निमित्तानं लाखो भाविकांची गर्दी. कानिफनाथ समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल. मंदिर समितीकडून भाविकांसाठी विविध सुविधांची व्यवस्था. सांगलीच्या डोंगरवाडीमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार. 200हून अधिक बैलगाडा स्पर्धकांचा शर्यतीमध्ये थरार. स्पर्धेला हजारो शर्यतप्रेमींची हजेरी. लातूरच्या निलंग्यातील पान चिंचोलीमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून मिरवणूक. शिक्षकांकडून मुलांचं उत्साहात स्वागत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. सभापती आकांक्षा चौगुलेंनी ट्रॅक्टर चालवत विद्यार्थ्यांची अनोखी प्रवेश फेरी काढली. उमरगा शहरामध्ये नगराध्यक्ष किरण गायकवाडांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप. नाशिकच्या वाकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न ऐरणीवर. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतावर पालकांचा बहिष्कार. नवीन वर्गखोल्यांच्या मागणीसाठी पालक आक्रमक. बीडमधील आष्टा हरिनारायण गावामध्ये शिक्षक नसल्यानं शाळा पहिल्याच दिवशी उघडलीच नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन. शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा एल्गार. राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त निघालेली अभिवादन यात्रा जालन्यामध्ये दाखल. जन्मस्थळ सिंदखेड राजा ते स्मृतीस्थळ पाचाड या मार्गावर अभिवादन यात्रा पार पडली. साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनलच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन. मॉरिशसमध्ये राष्ट्रपती धर्मवीर गोकुल यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचं अनावरण. टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मॉरिशस सरकारचे आभार मानले. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या सरपडोह गावामध्ये अधिक मासानिमित्त विशेष आयोजन. सर्पनाथ महाराज मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी भागवत कथा आणि पोथींचं वाचन. अधिक मास समाप्तीच्या दिवशी गावामध्ये सामूहिक धोंडे जेवणाचा कार्यक्रम केला जाणार. नाशिकच्या सिन्नरमधील खंबाळे इथल्या भारतीय सैन्यातील जवानाचा अपघाती मृत्यू. प्रवीण आव्हाड असं मृत जवानाचं नाव. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच प्रवीण आव्हाड यांच्या पत्नीनं कन्या रत्नाचा जन्म दिला होता. सिंधुदुर्गवासियांना आता अस्सल कोकणी मेव्याची चव चाखता येणार. कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून गावठी आठवडी बाजाराचं आयोजन. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते बाजाराचा शुभारंभ. नागपुरात विवाहितेवर अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार. पीडितेच्या तक्रारीनंतर सोनेगाव पोलिसांकडून आरोपींना अटक. पीडितेला गुंगीचं औषध पाजून तिघांनी अत्याचार केले. सोलापूर विहीर दुर्घटना अतिशय दुर्दैवी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विहीर अपघात दुर्घटनेचा आढावा. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर. माळशिरसमधील तांदूळवाडी इथे झालेल्या अपघातस्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाहणी. भाविकांच्या गाडीला भीषण अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता. समोरून आलेल्या टिप्परला साईड देताना चालकानं स्टेअरिंग वळवलं आणि गाडी विहिरीमध्ये कोसळली. प्रत्यक्षदर्शी प्रवासी सिद्धेश्वर जाधव यांची माहिती. माळशिरसच्या तांदूळवाडीमध्ये पिकअप विहिरीमध्ये कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला होता. जळगावच्या मोहाडी शिवारामध्ये रस्त्यालगतची कठडे नसलेली खोल विहीर दुर्घटनेला देते आमंत्रण. विहिरीचा अंदाज न आल्यानं वाहन विहिरीमध्ये कोसळण्याची भीती. परिसरामध्ये रुग्णालय, शाळा आणि आरटीओ ट्रक असल्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी.
पुण्याच्या खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्य बजावताना वाहतूक पोलीस हवालदार प्रशांत राऊतांवर हल्ल्यामध्ये राऊत जखमी, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हल्ल्यातील एक आरोपी अटकेत तर दुसरा आरोपी फरार. चंद्रपूरमधील औष्णिक वीज केंद्रामधील अधिकाऱ्यांना कामातील हलगर्जीपणा महागात पडला. महाजनकोचे 2 वरिष्ठ अभियंते निलंबित. केंद्रातील संच क्रमांक 8 आणि 9 मध्ये वारंवार होत असलेल्या बॉयलर ट्यूब लिकेजमुळे वीज उत्पादनावर परिणाम होत होता.